गुरुदेव दत्त. सर्वांना जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. दत्त स्वरूप भगवंताला माझा नमस्कार आहे. तुमच्यामध्ये असलेल्या परमेश्वराला माझ्या अंतर्मनातून नमस्कार आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आपण जे आध्यात्मिक विचार निरूपणाकडे पाहतो ते आपण काय असलो पाहिजे, कशा पद्धतीने देह ठेवला पाहिजे. सतत आपण प्रसन्नता, समाधान ह्या गोष्टीकडे कसं आपण एकरूप होऊ, हे उत्तमातलं उत्तम परमार्थ सांगितलं आहे. प्रसन्नता, भाव, समाधान, मनबुद्धी, चित्त जागरण. आपल्या मनबुद्धीला, चित्ताला जागरण करता आलं पाहिजे. आपली मन बुद्धी इतकं धावते, सफल आहे, पण ते धावत असताना त्याला आपण कसं ठेवलं पाहिजे, त्याचा चिंतन आपण केला पाहिजे. त्या विचारात कसं मला राहता येईल. खऱ्या अर्थाने प्रसन्नता, सतत आपण आनंदी राहायचं. प्रसन्नता ठेवलं, समाधान ठेवलं तर आपलं आरोग्यही चांगलं राहते. पण आपलं आरोग्य आपल्या हातात आहे ना, ते आपण कसं ठेवायला पाहिजे त्याचं चिंतन आपण करणं फार गरजेचं आहे. आपलं आरोग्य आपणच आपल्या ठेवता आलं पाहिजे. आपण काय विचार केला पाहिजे, काय विचार नाही केला पाहिजे, त्याचा खऱ्या अर्थाने आपण आध्यात्मिकामध्ये जे राहतो तेव्हा त्या विचारात आपण खऱ्या अर्थाने राहिलो पाहिजे. राहत नसतील तर ते आध्यात्मिक काय सांगायचं त्याला. त्याला मोह माया आसक्तीत आहे, विरक्तीकडे जरा पण जायला तयार नाही, मग कुठे आध्यात्मिक आहे, काय समजलं आध्यात्मिक. आध्यात्मिक समजणारा माणूस आहे तो विरक्तीकडे जातो. हे काही नाही माझं, या खऱ्या अर्थाने त्याला समज येते. हे भाटुकलीच्या खेळासारखे हे खेळ खेळण्यासाठी किंवा ह्या ध्येयाला समजावं म्हणून हे परमार्थ, प्रपंच आणि हे विश्वातली माया निर्माण आहे केलेली आहे. ते आपल्याला ती माया समजली पाहिजे. काहीच बरोबर कोणाच्या बरोबर काही येत नाही, हे पहिली गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. लक्षात ठेवून तसं जगता आलं पाहिजे. आपण इथे बंगले बांधतो, पण आपल्या घरातल्या आईला आपण सांभाळत नसेल तर काय उपयोग आहे. ज्या कागदाच्या शबीला आपण पुसतो, सद्गुरूला पोचतो, पण घरात असणारी आईला जर आपण सांभाळलं नाही तर काय ते वैभव कामाचं आहे. आपण राहायचा बंगल्यात आणि आईला ठेवायचं कुऱ्हाड्यात, किती दुःखाची गोष्ट आहे. कुठे समाधान आहे, कुठे आनंद आहे त्यांच्या जीवनात. तर खरं समाधान आणि प्रसन्नता असेल तर हे आम्ही सगळे एक आहोत त्या विचाराने जगता आलं पाहिजे. आणि ते जगता येणं म्हणजे खरा परमार्थ आहे. आणि ते करण्यासाठीच खऱ्या अर्थाने आपण मनबुद्धिचित्त जागरण ठेवलं पाहिजे, सतत जागृत ठेवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण परमार्थ समजू, नाही तर नाही. गुरुदेव दत्त.